नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल। मराठी भाषिकांच्या श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी अकोला शहर भक्ती आणि श्रद्धेच्या रंगाने न्हाऊन निघाले। शहरातील विविध कावड मंडळांनी गांधीग्राम येथील पूर्णा नदीतून पवित्र जल भरून पायी यात्रा काढली आणि अकोलाचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर महाराज यांचा विधिवत जलाभिषेक केला। सकाळपासूनच संपूर्ण शहर हर हर महादेव आणि बोलबमच्या जयघोषाने दुमदुमून गेले। कावड यात्रेत मोठ्या संख्येने भाविक, महिला, तरुण आणि मुले सहभागी झाली होती। भाविकांच्या चेहऱ्यांवर भक्तीचा उत्साह दिसून आला आणि त्यांच्या पायात अद्भुत ऊर्जा सुद्धा दिसून आली। भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने उत्तम व्यवस्था केली होती। वाहतूक नियंत्रित करण्यासाठी प्रमुख चौक आणि मार्गांवर वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते। कोणत्याही प्रकारचा गोंधळ टाळण्यासाठी पोलीस आणि स्वयंसेवकांनी समन्वयाने काम केले। स्थानिक युवक आणि सामाजिक संघटनांनी प्रवाशांचे स्वागत करून भक्तिभाव आणखी वाढवला। जलाभिषेकासोबतच राजराजेश्वर मंदिरात विशेष पूजा, भजन, कीर्तन आणि आरतीचे आयोजन करण्यात आले होते। मंदिर परिसरात भाविकांच्या लांब रांगा दिसून आल्या। सुरक्षा आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात आले। आज राजराजेश्वर मंदिर परिसरात अनेक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते आणि त्यांनीही मनोभावे शिवजीचे दर्शन आणि पूजा करून आशीर्वाद घेतले। महाराष्ट्र विजय न्यूज चॅनलसाठी अकोला प्रतिनिधी राजेश साहेबराव साठे।